नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागाच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण आज बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचे वन लाइनर्स। याच्या आधी आपण जे लेक्चर्स बघितले वन लाइनर्स असतील, याआधी आलेले प्रश्न असतील आणि प्रत्यक्ष अध्यापन असेल, त्याला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार। या ठिकाणी आपण हे जे सगळं बघतोय ते विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या पुस्तकातून, ज्याचे लेखक विकास शिंदाळकर, तेजस करपे, सचिन कुरुंद हे आहेत आणि आरोग्य विभाग तांत्रिक डायरी असं या पुस्तकाचं नाव आहे। नक्कीच तुम्ही हे पुस्तक रेफर करू शकतात। यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि हे पुस्तक तुम्ही मागवू शकतात। आज आपल्याला महत्त्वाचे वन लाइनर्स बघायचे आहेत। पटपट पटपट या ठिकाणी तुम्हाला उत्तरं द्यायचे। काही महत्त्वाचे प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला विचारत जाणार आहेत आणि तुमच्या समोर बरेचशा प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी दिलेली आहेत। बघा, पहिला वन लाइनर आहे की हिवतापामध्ये शरीरात नेमकी कशाची वाढ होते। हिवताप जेव्हा येतो आहे, ज्याला आपण मलेरिया म्हणतोय, आता या मलेरियाबद्दल किंवा हिवतापाबद्दल आपण मागील लेक्चरमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा कव्हर केला होता, तो म्हणजे हिवताप हा कशामुळे होतो आहे। तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारला जातो की हिवताप हा नेमका जीवाणुजन्य रोग आहे की विषाणूजन्य रोग आहे, आणि त्यानंतर त्याचा प्रसार नेमका कशापासून होतोय, कोणत्या डासाची मादी आहे की जी हिवतापाचा प्रसार करते। त्याचं उत्तर मला वाटतं तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्याल। असेच महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत। आरोग्य विभाग डास निर्मूलनासाठी कोणती जैविक पद्धती वापरतो। बघा, जैविक पद्धती ज्याला आपण बायोलॉजिकल मेथड असं म्हणूया। या ठिकाणी गप्पी मासे पाळा, हिवताप व हत्तीरोग टाळा असं म्हटलं गेलं। आता हे गप्पी मासे का पाळायचे हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे आणि याचं उत्तरही तुम्हाला सापडलं पाहिजे। मित्रांनो, गप्पी मासे काय करतायत तर जी डासांची पैदास आहे त्यावर कंट्रोलिंग आणण्याचं काम करतायत, डासांना संपविण्याचं काम ही गप्पी मासे करतायत, हे लक्षात घ्या। पुढचा प्रश्न होता हिवताप विरोधी आठवडा कधीचा आहे, कधीपासून कधीपर्यंत हिवताप विरोधी आठवडा आपण साजरा करत असतो, तर त्याचं उत्तर या ठिकाणी आहे 1 मे ते 7 मे। पुढे हिवताप निर्मूलन कार्यक्रमांतर्गत फवारणी करताना फवाऱ्याचे योग्य प्रमाण नोझल टीपमधून बाहेर पडताना किती असावे लागते। बघा, थोडासा डीपमधला प्रश्न म्हणूया आपण, मात्र या ठिकाणी आपण आरोग्य विभागाचे तांत्रिक प्रश्न बघतोय। आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असतील, झेडपीच्या परीक्षा असू द्या आरोग्य विभागाच्या किंवा राज्य सरकारच्या, त्या ठिकाणी तुम्हाला थोडेसे असे डीपमधले प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि मग त्यांचा अभ्यास आम्हाला असला पाहिजे। 750 cc ते 800 cc हे उत्तर या ठिकाणी आहे। पुढे फवारणी करताना मिनिटाला किती पंप मारावे असा प्रश्न, आणि उत्तर त्याचं आहे 28 पंप, मिनिटाला 28 पंप। पुढे ॲनाफिलिसच्या किती प्रजाती भारतामध्ये आढळतात। बघा, हे ॲनाफिलिस डासाची जी मादी आहे मित्रांनो, ती हिवतापामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते किंवा हिवताप याचा प्रसार करण्यामागे ती फार महत्त्वाची भूमिका बजावते। आणि त्यावर थोडासा पुढचा प्रश्न मुद्दाम पुढे जाऊन अशा प्रश्नांचा सराव तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमचे आरोग्य विभागातील तांत्रिक प्रश्न चुकणार नाहीत, हे पुन्हा एकदा लक्षात घ्या। 44 इतक्या प्रजाती भारतामध्ये आहेत। पुढे मानसिक आरोग्य दिन, बघा आपण मानसिक आरोग्यावर एक सेपरेट लेक्चर बघितलेला आहे, मेंटल हेल्थ ज्याला आपण म्हटलं होतं, बरोबर। मेंटल हेल्थवर आपण स्वतंत्रपणे एक स्वतंत्र लेक्चर बघितलंय, त्या ठिकाणी आपण हा मुद्दा डिस्कस केला आहे की मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक आरोग्यामध्ये कोणकोणते डिस्टर्बन्स होऊ शकतात, त्याच्यावर कोणकोणते उपचार असू शकतात, मानसिक आरोग्याची काळजी आपण कशी घेतली पाहिजे, या सगळ्या बाबी आहेत। मग हा दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे 10 ऑक्टोबर। आता मानसिक आरोग्य कार्यक्रम कधी सुरू झाला हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। काय मेंटल हेल्थ प्रोग्राम ज्याला आपण म्हणूया, याची सुरुवात कोणत्या वर्षीची आहे तर त्याचं उत्तर आहे 1982 या सालची। पुढे आहे RKSK म्हणजे काय, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम असं आपण त्याला म्हणत असतो, RKSK। मित्रांनो, फुल फॉर्मवर तुम्हाला सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आहेत। विविध परीक्षांना फुल फॉर्मवर आपण प्रश्न बघतोय तांत्रिकमध्ये, आणि आरोग्यविषयक फुल फॉर्म जे आहे त्याचं एक स्वतंत्र लेक्चर आपण इथे या ठिकाणी या चॅनलला टाकणार आहे, किंवा आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्यावर जो आरोग्य सेवक भरतीचा कोर्स आहे ज्याची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर तुम्हाला ते लेक्चर बघायला भेटेल। पुढे तुम्हाला याच्या पुढचे सगळे लेक्चर्स बघायचे असतील, याच्या आधी झालेले सगळे लेक्चर्स बघायचे असतील, आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, तुम्हाला नक्कीच ते सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी भेटणार आहेत। RKSK पुन्हा एकदा व्यवस्थित रिव्हिजन करा, व्यवस्थित वाचा, कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। पुढे आपण जातोय
मानवाच्या शरीरामध्ये ऊर्जा मोजण्याचे एकक काय आहे? बघा, ऊर्जा मानवी शरीरातील जी एनर्जी आहे ती कशाद्वारे मोजली जाते, कोणतं युनिट आहे त्याचं, असा प्रश्न आहे. आणि उत्तर आहे कॅलरी. काय? कॅलरी हे उत्तर आहे. पुढे प्रथिने शरीरामध्ये काय निर्माण करतात? एन्झाईम्स हे उत्तर आहे. प्रथिने शरीरात आणखी काय तयार करतात? अँटीबॉडीज किंवा अँटीबॉडीज म्हणतो आपण त्याला. ओके, ते निर्माण करतायत. पुढे प्रथिनासंदर्भातला आणखी एक प्रश्न. मित्रांनो, आपण ही मुद्दे अभ्यासलेले आहेत. कर्बोदके असेल, प्रथिने असेल, स्निग्ध पदार्थ असेल, त्यांच्यापासून मिळणारी ऊर्जा असेल. मात्र याचं व्यवस्थित रिव्हिजन तुम्हाला करायचं असेल, यावर तुम्हाला चांगली उत्तरं शोधायची असतील, तुमच्या ते चांगलं लक्षात राहावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर ते वन लायनरच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासलं पाहिजे. 1 ग्रॅम प्रथिनं ऊर्जा किती मिळते आहे? 9 ग्रॅम कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. पुढे कर्बोदकं किती ऊर्जा मिळते? 1 ग्रॅम कर्बोदकापासून म्हणूया आपण 4 ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. पुढे मानवी शरीरामध्ये किती खनिजे असतात? तर 24 खनिजे हे त्याचं उत्तर आहे. मानवी शरीरामध्ये 24 खनिजे असतात, हे लक्षात ठेवा. पुढे मानवी शरीर किती टक्के खनिज पदार्थापासून बनलेले आहे, असा एक प्रश्न आहे आणि उत्तर त्याचं आहे 4%. पुढे मानवी शरीरामध्ये जे क्षार आहे, ज्याला आपण मिनरल्स म्हणतो आहे, क्षार आणि खनिज हे नेमकं काय कार्य करतात? बघा, फार महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला गेलेला प्रश्न आहे. क्षार कोणकोणते क्षार आहे, त्याचं अत्यंत म्हणजे थोडं प्रमाण मात्र मानवी शरीरासाठी आवश्यक, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. ते शरीरामध्ये आकुंचन आणि प्रसारणाचं काम करत आहे. बघा, मग आता हे जे खनिज आहेत किंवा क्षार आहेत यांचे कार्य, त्यांच्या अभावामुळे होणारे रोग, या संदर्भात आपण स्वतंत्र लेक्चर बघितलेलं आहे. आरोग्य सेवक लेक्चर सिरीज जी आहे आपली, त्यातले सगळे लेक्चर्स बघा एकदा पुन्हा. सापडत नसतील यूट्यूब चॅनलला, सगळे तुम्हाला भेटणार नाहीत, तर तुम्हाला ते STI RCP ॲप्लिकेशनला जा. तिथे तुम्हाला आरोग्य सेवक विभागाचे जे लेक्चर्स आहेत त्यामध्ये हे सगळे मुद्दे मिळतील किंवा तिथे कव्हर होतील. बघा, मग कशाच्या अभावामुळे काय होतं आहे? तर स्नायूंना पेटके जे येत आहेत ते नेमके कोणत्या खनिजाच्या अभावामुळे येत आहेत? उत्तर आहे सोडियम, Na म्हणतोय आपण. सोडियमचा जर अभाव निर्माण झाला तर स्नायूंना पेटके येत आहेत, हे लक्षात घ्या. पुढे कोणत्या खनिजाच्या अभावामुळे लहान बालक आणि गरोदर माता माती खाण्याकडे आकर्षित होतात? बघा, लहान बालक आहे पण त्यासोबत आणखी एक शब्दप्रयोग या ठिकाणी आहे आणि त्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, ती म्हणजे गरोदर माता. माती खाण्याकडे का आकर्षित होत आहेत? लहान मुलं माती का खातात? याचं उत्तर आहे कॅल्शियमचा अभाव. जर लहान बालकांना पुरेशा प्रमाणात कॅल्शियम भेटलं नाही तर ते माती खाण्याकडे आकर्षित होतात, हे लक्षात घ्यावं लागेल. मग त्या ठिकाणी कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. त्याच्यातून या खनिजाचा अभाव जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न होतो. पुढचा मुद्दा, जे हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचं खनिज आहे. हाडं ढिसूळ होतात, हाडं कमकुवत होतात, कोणत्या खनिजाच्या अभावामुळे? तर कॅल्शियम. म्हणजे तुमच्या लक्षात येते कॅल्शियम नेमकं काय कार्य करतं आहे, हाडांसाठी कॅल्शियम किती महत्त्वाचं आहे. पुढे धनुर्वात, कोणत्या खनिजाच्या अभावामुळे धनुर्वात होतो आहे? उत्तर त्याचं आहे मॅग्नेशियम. काय? मॅग्नेशियमचा अभाव आहे, ज्याच्या अभावी धनुर्वात होतो आहे. पुढे दात, आपण बघतोय हाडे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच दात महत्त्वाचे आहेत. दाताचं आरोग्य योग्य राखायचं असेल किंवा दात चांगले मजबूत त्या ठिकाणी ठेवायचे असतील तर मग त्या ठिकाणी फॉस्फरस हे खनिज महत्त्वाचं आहे. कोणतं? फॉस्फरस. पुढे आहे फ्लोरीन. फ्लोरीनच्या अभावामुळे कोणता रोग होतो? उत्तर आहे दंतक्षय. बघा, फ्लोरीन हे खनिज महत्त्वाचं आहे, त्याच्या अभावामुळे दंतक्षय होतोय. दाताला चकाकी कोणत्या घटकामुळे येते? उत्तर आहे इनॅमल. बघा, दाताला चकाकी आणणारा घटक, उत्तर आहे इनॅमल. पुढे दंत फ्ल्युरिसिस हा रोग कोणत्या खनिजांच्या अभावामुळे होतो आहे? दंत फ्ल्युरिसिस कोणत्या खनिजांच्या अभावामुळे होतोय? फ्लोरीन हे खनिज आहे, त्याच्या अभावामुळे दंत फ्ल्युरिसिस होतोय. गलगंड कशाच्या अभावामुळे होतो आहे? तर आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतोय. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत आजच्या लेक्चरमधले तुमच्याही लक्षात येत असतील की किती महत्त्वाचे प्रश्न आहेत, किती वारंवार विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्याच्यामुळे यांना आपण व्हेरी IMP असं निश्चित म्हणू शकतो. गलगंड, ग्वायटर, ओके, त्याचे संबंधित हा आजार. पुढे आयोडीनची कमतरता आणि न्यूनता या संदर्भात जो कार्यक्रम सुरू झाला तो कधीचा? तर 1992चा. राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम कधीचा? तर 1962चा. महत्त्वाचे मुद्दे, कोणता कार्यक्रम कधी सुरू होतोय? महत्त्वाचे कार्यक्रम मला वाटतं माहीत असले पाहिजे. पुढे जागतिक आयोडीन दिन आहे, तो कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 21 ऑक्टोबर.
21 ऑक्टोबर आपण आणखी एक महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा करतो. नक्कीच काही विद्यार्थी मित्र इतर आणखी परीक्षांची तयारी करणारे असतील, आरोग्य सेवक सोबत, तर त्यांना या ठिकाणी कुठेतरी हे क्लिक होईल आणि उत्तर देता येईल. पुढे आयोडीन टिंबटिंब या घटकावर नियंत्रण ठेवतो. कोणता? मेटाबॉलिझम. काय? आयोडीन मेटाबॉलिझम या घटकावर नियंत्रण ठेवतो आहे. पुढे आयोडीनयुक्त मीठ कसे तयार केले जाते? याचं उत्तर आहे पोटॅशियम आयोडीन व सोडियम यांच्यापासून आयोडीनयुक्त मीठ तयार होते. बघा, आयोडीनयुक्त मिठामध्ये कोणकोणते घटक असतात? पोटॅशियम आयोडीन आणि सोडियम. हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. पुढे मानवी रक्त आहे, त्याला तांबडा रंग, लाल रंग कशामुळे येतोय? उत्तर आहे हिमोग्लोबिन, लोह. त्यानंतर लोहाच्या अभावामुळे कोणता आजार धरतोय? पंडुरोग, ज्याला आपण ॲनिमिया म्हणतोय. लोहाच्या अभावामुळे होणारा रोग पंडुरोग किंवा ॲनिमिया. अत्यंत महत्त्वाचं, ज्याला आपण रक्तक्षय असं सुद्धा म्हणतोय. बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे, त्याची वेगवेगळी नावंही तुमच्या लक्षात असली पाहिजे. मग त्या ॲनिमियावर उपाय म्हणून आपण कशाच्या गोळ्या देतो? तो एक प्रश्न आहे. बघा, लोहाची कमतरता दूर करायची आहे, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात. कोणत्या कार्यक्रमांतर्गत त्या वाटल्या जातात? असा प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्याचं उत्तर आहे रक्तक्षय नियंत्रण कार्यक्रम. मग मानवी शरीरामध्ये रक्त लोह किती आहे? त्याचं प्रमाण 3 ते 4% मानवी शरीरातील म्हणतोय. पुढे मानवी शरीरात रक्तामध्ये किती टक्के लोह असते? उत्तर आहे 75%. शरीरामध्ये सर्वाधिक ऊर्जा मिळवून देणारा घटक कोणता? तर कर्बोदके. सर्वाधिक ऊर्जा कोणत्या घटकापासून मिळते? कर्बोदकापासून. पुढे शरीराचे इंधन म्हणून कोणत्या घटकाला त्या ठिकाणी मानले जाते? कर्बोदक, जे शरीराचं इंधन आहे. पुढे बघा, थोडंसं जे जीवनसत्व आपण म्हणतोय त्यावर. आणि नक्कीच ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या प्रश्नपत्रिका वाचलेल्या आहेत, आपले लेक्चर बघितले, याच्या आधी आलेले प्रश्न, त्याचे स्वतंत्र लेक्चर आपले STI RCP ॲप्लिकेशनमध्ये जो आरोग्य सेवकचा कोर्स आहे त्यावर हे सगळे लेक्चर्स उपलब्ध आहेत. हे पुस्तक जे आहे विजयपथ अकॅडमीचं, त्यामध्ये तुम्हाला हे सगळे मुद्दे कव्हर केले आहेत. ते अभ्यासलेले असतील तर मला वाटतं उत्तर चुकणार नाहीत. ड जीवनसत्वाचा अभाव, मूळदूस आजार होतोय, रोग होतोय. जीवनसत्व डच्या अभावामुळे प्रौढ व्यक्तीमध्ये काय होते? अस्थिमृदता होते, म्हणजे जे हाडं आहेत ती कुठेतरी कमकुवत होत आहेत. कोणत्या जीवनसत्वाला रक्त गोठण जीवनसत्व म्हटलं जातं? बघा, रक्त गोठण्यासाठी उपयुक्त जीवनसत्व कोणतं? उत्तर आहे के जीवनसत्व, ज्याला आपण फायलोक्विनोन असं सुद्धा म्हणतो. रक्त गोठवणारं जीवनसत्व फायलोक्विनिन. पुढे कोणत्या जीवनसत्वाला अँटीऑक्सिडंट जीवनसत्व म्हणतात? तर जीवनसत्व ई. टोकेफिरॉल म्हणतोय आपण. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतोय? उत्तर आहे क जीवनसत्व, ज्याला आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतोय. स्कर्वीला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? तर त्याचं उत्तर आहे रक्तपिती. स्कर्वी मराठीमध्ये. जीवनसत्व क च्या अभावी होणारी अडचण, हिरड्यातून रक्त येते. स्कर्वीमध्ये या गोष्टी घडतायत. आणि क हे कोणत्या घटकातून सर्वाधिक मिळतं किंवा कचा सर्वात मोठा स्रोत कोणता? तर उत्तर आहे आवळा. बघा, महत्त्वाचं आहे. कोणते जीवनसत्व रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित ठेवतायत? के जीवनसत्व. जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स किती गट आहेत त्याचे? तर 8 गट आहे. मित्रांनो, मला वाटतं ही पाठ असावं, हे तोंडपाठ असलं पाहिजेत. 1 लायनर म्हणतोय मी, खूप महत्त्वाची 1 लायनर्स आहेत. याच्या आधी झाली सगळी 1 लायनरची व्हिडिओज बघा. याच्यानंतर होणारे व्हिडिओज बघायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला कळत जाईल. पुढे जीवनसत्व B1, याच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर उत्तर आहे बेरी. B1च्या अभावामुळे. कोणत्या प्रकारच्या जीवनसत्वाला व्हिटॅमिन नियासिन असं म्हटलं जातं? कोणतं जीवनसत्व किंवा व्हिटॅमिन आहे ज्याला नियासिन म्हणतो आपण? जीवनसत्व B3. पुढे अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कधी तयार झाला? 1954चा कायदा आहे हा. अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा पाठच असला पाहिजे. कधीचा आहे? तुम्हाला पाठच असलं पाहिजे, तोंडपाठच असलं पाहिजे. 1954चा अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, त्याच्यामध्ये कधी सुधारणा करण्यात आली? उत्तर आहे 1976मध्ये. पुढे अन्न सुरक्षा कायदा आहे, त्याचं उत्तर आहे 2006चा अन्न सुरक्षा कायदा. कोणाच्या काळात झाला? यासाठी कोणतं सरकार ज्याने प्रयत्न केले माहीत असं? आरोग्य विज्ञान विद्यापीठ. मी इथे तुम्हाला एक सांगतोय, कधी स्थापन झालं? उत्तर आहे 1998ला. मात्र कोठे स्थापन झालं? आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे सध्या? महाराष्ट्रामधील. उत्तर देतात आलं पाहिजे तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे. राज्य शासनाने अतिविशेष आरोग्य सेवा कुठे स्थापन केली? नाशिकला. महाराष्ट्र शासनाने विशेष उपचार रुग्णालय कुठे कधी सुरू केले? 26 जून 2008 ही स्थापना आहे त्याची. उपविभागीय स्तरावर आरोग्य विभागाची किती प्रयोगशाळा? 137. भारतात एकूण किती केंद्रीय अन्न प्रयोगशाळा आहेत? 4. बघा, हे 4ही महत्त्वाचे आहे. आणि याच्यामधल्या
पुणे या प्रयोगशाळेबद्दल तुम्हाला माहितीच असावी, जी महाराष्ट्रात आहे. दुसरं म्हैसूर आहे. राज्य मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. गाझियाबाद कोणत्या राज्यात आहे, कलकत्ता कोणत्या राज्यात आहे, महत्त्वाचे मुद्दे. पुढे आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेला पाण्याचा जो नमुना आहे तो किती तासाच्या आत प्रयोगशाळेत पाठवला पाहिजे, 24 तासाच्या आत. पुढे कोणता रोग आहे ज्याच्यातील रक्त नमुना हा रात्री घ्यावा लागतो, हत्ती रोग. मित्रांनो, हत्ती रोग किंवा ज्याला हत्ती पाय रोग म्हणतो आपण, त्याबद्दल तुम्हाला नीट माहिती काढावी लागेल. आपण त्यावर स्वतंत्र लेक्चर घेतलं आहे, ते बघा. याच्या आधीचे लेक्चर सर्च करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यावर तो संपूर्ण कोर्स बघा. पुढे आरोग्य विभागाने अर्भक मृत्यूदर 42वरून कितीपर्यंत घटवला, 25पर्यंत आणला आहे. माता मृत्यूदर 130वरून 87पर्यंत. आता हे आकडे बदलत जातील संदर्भानुसार, तुम्ही जसं जसं लेट व्हाल हा व्हिडिओ बघण्यासाठी तसे. आणि हे मग म्हणू नका की खाली चुकीचं दिलेलं आहे, हे अपडेट होणारे आकडे आहेत, चालू घडामोडीचे आकडे आहेत. यावर तुम्हाला अपडेट करंट अफेअरचे मुद्देसुद्धा बघावे लागतील. संस्थेतील बाळंतपण जे आहे ते 53%वरून किती टक्क्यापर्यंत, 92% गेले. राजीव गांधी जीवनदायी योजना कधी सुरू झाली, 21 नोव्हेंबर 2013. पुढे 2 प्रशिक्षित डॉक्टरच्या सल्ल्याने किती काळाच्या आत गर्भपात करता येतो, उत्तर आहे 28 आठवडे. मित्रांनो, पाट 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 या ठिकाणी आपण हे वन लायनर घेतोय आणि मला वाटतं याचा तुम्हाला खूप फायदा होत असणार आहे. नक्कीच तुम्हाला फायदा होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवत चला. तुम्हाला नवीन काही माहीत असेल तेही मला सांगत चला, काही बदल असतील ते सुद्धा सांगत चला. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.